गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. श्रीराम. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. सर्व उपस्थित श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला आत्मा नमस्ते. आत्तापर्यंत आपण 21 समासी ह्या समर्थांनी लिहिलेल्या पण त्यांच्या तपश्चर्येच्या काळात, त्यांच्या साधनेच्या काळात लिहिलेला हा दासबोध आहे. याला जुना दासबोध म्हणतात. आपण पाहिलेलं आहे की जुना दासबोध आणि नवीन दासबोध काय. नवीन दासबोधामध्ये 20 दशक आहेत. प्रत्येक दशकाचा, दशक म्हणजे 10 समास म्हणून दशक, आणि असे 200 समास आहेत. आणि तो नवीन दासबोध की जो आपण पारायण करतो आत्ता, आणि हा जुना दासबोध जो आहे ह्यामध्ये फक्त 21 समास आहेत. आणि त्यापैकी आपण आत्तापर्यंत 4 समास अभ्यास केलेले आहेत किंवा त्याच्यावर चिंतन केलं आहे असं म्हणूया. आजचा जो समास आहे तो सत्शिष्य लक्षण असं समासाचं नाव आहे. 5वा समास आहे आजचा. आणि पहिले 4 जे आहेत त्याच्यामध्ये पहिलं मंगलाचरण आहे, नंतर रघुनाथ ध्यान आहे, त्याच्यानंतर श्रोता वक्ता लक्षण आहे. म्हणजे श्रोत्यांची लक्षणं सांगितली आहेत, वक्त्यांची लक्षणं सांगितली आहेत. कारण श्रवण हा परमार्थाचा पाया आहे, अध्यात्माचा पाया आहे. श्रवण जर उत्तम झालं तर त्याच्यावर चिंतन उत्तम होईल. चिंतन उत्तम झालं तर एक ध्येय उत्तम होईल, आणि त्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल होऊन, म्हणजे निदिध्यास म्हणतात त्याला. आणि मग त्या ध्येयाच्या दृष्टीने सद्गुरूंनी दिलेलं जे साधन आहे, जो उपदेश आहे, त्याचं आचरण केल्यानंतर आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल. ही उपनिषदांची हा 4 पायऱ्यांची शिडी आहे. त्यामुळे श्रोता आणि वक्ता लक्षण सांगितलंय. त्याच्यामध्ये समर्थांनी खूप छान सांगितलंय की श्रोता कसा असावा, वक्ता कसा असावा. त्याच्यानंतर समर्थांनी सद्गुरू लक्षण सांगितलेले. आणि सद्गुरू लक्षण सांगताना मागचा समास आपण पाहिलेला आहे. खूप सुंदर सांगितलेलं आहे समर्थांनी. सद्गुरू म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, लबाड गुरु म्हणजे काय, दांभिक गुरु म्हणजे काय, ते शिष्य कसे बनवतात, त्यांची शिष्य बनवण्याची निर्मितीची काय म्हणतात त्याला इंटेन्शन्स, हेतू काय असतात. आपण ह्याच्यावर खूप छानपैकी चिंतन केलेलं. आता पुढचा समास म्हणजे आजचा जो समास आहे हा सत्शिष्य लक्षण हा समास आहे. ह्या समासाच्या 105 ओव्या आहेत. म्हणजे बघा, सत्शिष्य व्हायचं असेल तर ह्या समासाच्या 105 म्हणजे शतकाच्या ओव्यांचा अभ्यास करायचा, त्याच्यावर चिंतन करायचं आणि त्या आपल्या अंगी बाणवायचा विचार केला. 13 गुण सांगितलेले आहेत सत्शिष्याचे. त्या 13 मध्ये जसे सद्गुरूंची सांगितलेले होते ना की ह्या मधला हा नसेल तर तो सद्गुरू नाही, हा नसेल तर तो सद्गुरू नाही, तसे ह्या समासामध्ये सत्शिष्य होण्याची 13 लक्षणं सांगितलेली. आणि त्या 13 पैकी एकही लक्षण नसेल तर तो सत्शिष्य नव्हे असं समर्थ सांगतात. आणि समर्थांचं जे सांगणं आहे किंवा समर्थांचं कोणतंही जेव्हा विवेचन असतं, निरूपण असतं, म्हणजे समास असेल किंवा स्फुटकाव्य असतील, लघुकाव्य असतील, त्याच्यामध्ये ते दोन्ही बाजू सांगतात. म्हणजे सत्शिष्य कसा असावा हे तर सांगतात, पण त्याबरोबर असत्शिष्य कसा असतो. कारण आपण म्हणतो की नाही की जेव्हा आपल्याला वाईट बाजू लक्षात येते ना आपल्या, तर त्या वाईट बाजूवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या आजूबाजूला समजा आपल्याला वाईट अनुभवांचा अनुभव आला, तर एखादा चांगला वागला तर आपल्या मनाला लगेच ते डाचतं की अरे हा कसा आपल्याशी चांगला वागला. हे का डाचतं? कारण जास्त कलियुग आहे, जास्त अनुभव आपल्याला सगळा वाईटाचाच येतो. त्याप्रमाणे समर्थांनी
असत शिष्याची लक्षणं पण सांगितलीत आणि सत्शिष्याची लक्षणं पण सांगितलीत. आणि ती काय सांगितलेली आहेत ती आपण आजच्या समासामध्ये 1 तासामध्ये जेवढं होईल तेवढं फास्ट जावं लागेल. 105 ओव्या आहेत, त्यामुळं तसं चिंतन करणार आहोत. आता सद्गुरूची जी लक्षणं सांगितली होती, तर सद्गुरू लाभ होण्याची जी घाई असते, खूप जणांना असते, मला सद्गुरू मिळाले, मला मंत्रजप मिळाला, मला अनुग्रह मिळाला, असं आपण पाहतो की नाही आपल्या आजूबाजू. कितीतरी लोक सांगतात की आम्ही तिकडं गेलो, आम्हाला मंत्र मिळाला, आम्हाला अनुग्रह मिळाला, पण तसा अभ्यास केला जात नाही. सुरुवातच समर्थांचं सांगणं आहे की सद्गुरू मिळाला, अनुग्रह मिळाला, मंत्र मिळाला, आधी तो सद्गुरू आहे का इथपासून सुरुवात केली आहे समर्थांनी, की आपण गुरुमंत्र घेतलाय तर तो सद्गुरू आहे का. ती जी लक्षणं सद्गुरू समासात सांगितलेली आहेत ती आता परत नाही सांगत, ती पारखून आपण सद्गुरू करायला पाहिजे किंवा मंत्र घ्यायला पाहिजे. आणि मग त्यांना घाईने मंत्र घ्यायचा आणि अभ्यास काही करायचा नाही. त्यामुळं सद्गुरूंना जर ओळखायचं असेल, त्यांच्याकडून अनुग्रह घ्यायचा असेल, तसा अभ्यास करायचा असेल, तर समर्थ सांगतात की सद्गुरूंना ओळखण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे सत्शिष्य होय. असं म्हटलं जातं की सद्गुरूच शिष्याला शोधत येतात. त्यामुळं जर आपल्याला सद्गुरू मिळावे ही जर भावना असेल, घाई नसेल, तर आपण सत्शिष्य होणे हा सगळ्यात सोपा उपाय आहे असं समर्थ सांगतात. आणि ते सत्शिष्य होणे म्हणजे काय, तर ही जी 13 लक्षणं, प्रमुख लक्षणं समर्थांनी सांगितली, त्याच्यावर आपण विचार करणार आहोत ओवीनुरू, ती आपल्या अंगी बाळगणे असं समर्थ सांगतायत. आणि हा समास सांगतायत कुणाला, एकमेव त्यांचा शिष्य आहे साधना काळामध्ये उद्धव, की समर्थ 12व्या वर्षी भोल्यावरून पळून नंतर टाकळी येथे तपश्चर्या केली, त्या कालावधीमध्ये लिहिलेला 12 वर्षाच्या कालावधी म्हणजे 12 ते 24 वयामध्ये लिहिलेला हा ग्रंथ आहे समर्थांनी. आणि त्या 24 वर्षामध्ये त्यांचा एकमेव उद्धव हा शिष्य होता, त्याला समर्थ हा ग्रंथ समजवतायत आणि सांगतायत. नंतर त्यांनी जे 200 समासाचा जो मोठा आपला जो श्रीमद दासबोध आपण वाचतो तो नंतर लिहिला. त्याच्यामध्ये अनेक शिष्य आहेत समर्थांचे आणि अनेक शिष्यांच्या अनेक प्रश्नांवर उत्तर म्हणून तो समास लिहिलेला आहे. पण हा शुद्ध तत्वज्ञानाचा आहे. आणि समर्थांना अशी तळमळ होती की माझा हा उद्धव शिष्य हा माझ्या एवढाच किंवा माझ्यापेक्षा जास्त, तसूभर जास्त म्हणजे एकरूप व्हायला पाहिजे ब्रह्मस्वरूपाशी, ही एक इच्छा असल्यामुळे. म्हणून समर्थ सांगतात की सद्गुरू जर ओळखायचा असेल तर सोपा उपाय काय, सत्शिष्य लक्षणांनी आपण स्वतः बनायचं आणि मग त्या सत्शिष्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या या समासात समर्थांनी सांगितलेल्या आहेत. आता ह्या जबाबदाऱ्या ज्यांनी पार पाडलेल्या आहेत ते सगळे शिष्य हे पूर्ण आणि आदर्श शिष्य असं समर्थ म्हणतात. पण हे काही एकाएकी घडत नाही ना. त्यामुळे काय आहे की सद्गुरू आणि सत्शिष्य ही एकरूपता झाली ना की ह्या जोडीची एका लेवलपर्यंत उंची वाढत जाते. पण त्याच्यासाठी हळूहळू घडते. म्हणजे समर्थ सांगतात की घाईने सद्गुरू करायला जाऊ नका, त्या सद्गुरूला पारखून घ्या. आणि जेव्हा तुम्ही सत्शिष्य लक्षण अंगी बाळवाल तेव्हा तुम्हाला सद्गुरू आपोआप भेटेल आणि त्या सद्गुरूंनी दिलेली साधना करत तुम्ही तुमची साधना वाढवत सद्गुरूंच्या पेक्षा सुद्धा श्रेष्ठ व्हा असं समर्थ सांगतात की तुम्ही घाईने जाऊ नका. आता त्याच्याबरोबर समर्थ सांगतात की लबाड गुरु आणि लबाड शिष्य या जोड्या लगेच जुळतात. सध्या तर कलियुग आहे, आपण पाहतोच कितीतरी आता एक सुटलेले आहेत जामिनावर लबाड गुरु आता ऐकलं ना, म्हणजे मागच्या आठवड्यातलीच बातमी आहे. त्यामुळे लबाड शिष्य आणि लबाड गुरु हे ताबडतोब सुटतात, हे जोड्या ताबडतोब जमतात. कारण काय असतं, दोघांचं काय म्हणतात, मागणी तसा पुरवठा, हा जो सिद्धांत आहे ना आपला, मागणी वाढली की पुरवठा वाढवायचा. त्याप्रमाणे शिष्यांची निर्मिती करायची असेल आपल्याला तर गुरु पण वाढवायचे, किंवा गुरूंची निर्मिती करायची असेल तर शिष्य वाढवायचे. माझा हा संप्रदाय, आपण आता पाहतो की ह्या संप्रदायाला नावं ठेवायचं, त्या संप्रदायाला नावं ठेवायचं, माझे सद्गुरू जास्त श्रेष्ठ की माझे, अरे सद्गुरू हे एक तत्व आहे, सद्गुरू हे एक तत्व आहे आणि कोणीही श्रेष्ठ नसतं, ते तत्व श्रेष्ठ असतं. त्यामुळे कोणाचे सद्गुरू श्रेष्ठ आणि कोणाचे सद्गुरू
कनिष्ठ असं असूच शकत नाही. त्यामुळे हे जे लबाड गुरु आणि लबाड शिष्य आहेत ना, ह्यांना अध्यात्माशी काही देणं घेणंच नसतं. त्यांना फक्त आपले स्तोम माजवायचे असतात, आपली संपत्ती माजवायची असते, हे वाढवायची असते, आपलं ऐश्वर्य वाढवायचं असतं आणि विमानाने सगळीकडे फिरायचं असतं, मर्सिडीज कारमधून फिरायचं असतं, वेगवेगळ्या देशांमध्ये जायचं असतं आणि ओऱ्यातरी इतकी उत्तम असते की लाखोनी संख्या जमते, कारण शब्दज्ञान असतं. शब्दज्ञानाचं एक फार सुंदर मला एक हे काय गोष्ट आठवते की समर्थांचा तर शब्दज्ञान किंवा शब्दपंडित्यांवर कडाडून हल्ला आहे. कारण शब्दज्ञानाचं एक उदाहरण सांगायचं झालं तर कसं असतं, एक सावकार असतो आणि तो सावकार खूप म्हणजे संपत्ती असते, पण त्याला अशी भीती असते की हा आपला व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसायात कधीतरी आपल्याला घाटा येऊ शकतो, तोटा येऊ शकतो. आणि मग म्हणून तो काय करतो की 15 लाख सुवर्णमुद्रा तो कुठेतरी अशा व्यवस्थित ठेवायच्या ठरवतो. शब्दज्ञानाचं आपण उदाहरण बघतोय की शब्दज्ञानामध्ये आणि सद्गुरू काय स्थान आहे त्याच्यामध्ये. आणि मग तो 15 लाखाच्या सुवर्णमुद्रा घेतो आणि म्हणतो की हे कुणाच्याही हाताला लागलं नाही पाहिजे, अशा ठिकाणी आपण ठेवायचे. म्हणून तो तो लिहितो की चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दुपारी 12 वाजता मंदिरावरच्या घुमटामध्ये या 15 लाखाच्या सुवर्णमुद्रा ठेवल्या, अशी सगळीकडे नोंद करतो त्याच्या जेवढ्या काही वह्या आहेत त्याच्यामध्ये. आणि मग नंतर कालांतराने तो काशी यात्रेला जातो कुटुंबासह आणि तिथंच त्याचा मृत्यू होतो. मग त्याची बायको आणि मुलगा ते परत येतात. परत आल्यानंतर त्याचा जो कारभार आहे तो मुलगा सांभाळतो. आणि म्हणजे लबाड गुरु ह्याच्यावरून आपला हा दृष्टांत आहे. आणि मग त्याचा मुलगा सांभाळतो, तर त्याला काही एवढं ज्ञान नसतं ना वडिलांसारखं, त्यामुळे त्याला घाटा येतो, तो कर्जबाजारी होतो आणि नंतर मग तो खूप ठिकाणी नोकऱ्या करतो, पण तो काही ते कर्ज फेडू शकत नाही. आणि मग तो म्हणतो की माझे वडील जर एवढे श्रीमंत होते आणि त्यांचं इतकं उत्तम होतं, तर त्यांनी माझ्यासाठी काहीतरी ठेवलेलंच असेल. म्हणून तो त्यांच्या सगळ्या वह्या शोधायला लागतो. तर वह्या शोधताना त्याला 3-4 ठिकाणी अशी नोंद दिसते की 15 लाखाच्या सुवर्णमुद्रा, 15 लाखाच्या सुवर्णमुद्रा ठेवलेल्या आहेत. मग तो म्हणतो की ह्या 15 लाखाच्या जर सुवर्णमुद्रा मला मिळाल्या चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दुपारी 12 वाजता, अशी ती नोंद असते. आणि मग तो म्हणतो ह्या जर मला मिळाल्या तर माझं सगळंच म्हणजे कर्ज फिटून जाईल आणि मग मी त्यातून हे होईल. आणि पण मग तो काय करतो, घुमटावर त्यांचं एक मंदिर असतं, त्या मंदिराचा जो कळस असतो त्याच्या घुमटात ठेवलेला, अशी ती नोंद असते. शब्दज्ञानावर चाललंय आपण. आता हे काय शब्दात लिहिलेलं आहे. मग तो काय करतो, पैसे नसतात तरी तो गवंडी आणतो, काय काय कामगार आणतो, तो घुमट मंदिराचा उतरवतो आणि तो सगळा फोडतो. पण काही त्याच्यामध्ये त्याला त्या 15 लाख सुवर्णमुद्रा मिळत नाही. शब्दज्ञान लिखित काय आहे, पण सद्गुरू जे सांगतात ह्याच्यामध्ये ते एक लक्षण आहे, आपण पुढे तो रेफरन्स देणार आहोत. मग तो म्हणतो अरे बापरे, म्हणजे आधीच कर्जबाजारी आणि त्याच्यामध्ये आता ते घुमट उतरवला देवळाचा, सगळे लोक गावातले त्याला नावं ठेवायला लागली की हा काय म्हणे बापाने एवढं कमावलं, असं केलं तसं केलं, हा कर्जबाजारी. वर काय केलं यांनी, त्यांच्या मंदिराचा घुमट उतरवला. कशासाठी, तर त्या 15 लाख सुवर्णमुद्रांसाठी. मग तो बऱ्याच आपल्या मित्रांकडे त्या सगळ्या वह्या घेऊन जातो. तर काही मित्र म्हणतात अरे नाही मिळाल्या म्हणजे खोट आहे, हे काय लिखित आहे हे सगळं खोट आहे. बघा म्हणजे शब्दज्ञानी लोक किंवा हे लबाड गुरु हे कसे असतात किंवा शब्दज्ञानी लोक कशी असतात, काहीतरी सांगतात की तुझ्या वडिलांनी हिशोबामध्येच गडबड केलेली आहे, म्हणून अजून ते हिशोब पाहतात की ते खरंच 15 लाखाचं सुवर्णमुद्रा आहेत का. तर त्यांना एके ठिकाणी नोंद मिळते की 15 लाखाच्या सुवर्णमुद्रा त्यांनी पैसे देऊन आणलेली नोंद मिळते आणि ह्या घुमटात ठेवण्यासाठी म्हणूनची पण नोंद मिळते. म्हणजे आता पहिलं शब्दज्ञान होतं ते खोटं झालं. मग तो त्याला आठवतं की त्याचे आजोबा वगैरे कुठेतरी जवळपास असतात, ते सगळ्या वया घेऊन तो त्याच्या आजोबांकडे जातो आणि त्या आजोबांना म्हणतो की हे असं लिहिलेलं आहे, पण माझं तर सगळं असं झालंय. तर आजोबा म्हणतात अरे तू मूर्ख आहेस, तू पहिला तो घुमट, मी तुला पैसे देतो, तो देवळावरचा घुमट जसा आहे तसा लाव, म्हणजे त्याच्यामध्ये काहीही बदल करायचं नाही आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या सकाळी येऊन तुम्हाला भेटतो.
कारण ते चैत्र शुद्ध प्रतिपदा लिहिलेली असते. तर तो म्हणतो ठीक आहे, आता आजोबा काय सांगतात ते करू. आजोबा पैसे देतात, तो घुमट जसाच्या, फक्त ते म्हणाले जसाच्या तसा लावायचा तो घुमट, कारण तुझ्या वडिलांनी तो बांधलेला आहे. ठीक आहे, गुरु आज्ञा मानलं, कळस बसवला, जसाच्या तसा कळस लावला आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी आजोबांकडे गेला. आजोबांना घेऊन आला, म्हणजे आपण आजोबा म्हणू, ते काय त्यांचे घरातले जे मुख्य ओल्ड पर्सन म्हणतो ना तसे होते. आणि मग घेऊन आला आणि घेऊन आल्यानंतर ते आपले पूजा बिजा करायला लागले. ते म्हटलं दुपारी 12 थांबावं लागेल तुला, कारण चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दुपारी 12 वाजता घुमटामध्ये 15 लाखाच्या सुवर्णमुद्रा असं लिखित. ठीक आहे म्हणाला. आता त्याला तर काही पर्याय नव्हता. मग पूजा झाली, सगळं झालं. मग आता प्रसाद दाखवला, नैवेद्य झाला आणि म्हणाले चल आता प्रदक्षिणा घालू त्या मंदिराला. जशी ते प्रदक्षिणा घालायला गेले तेव्हा ते एके ठिकाणी घेऊन गेले आणि ते म्हटले इथं खण आता. आणि त्यांनी तिथे खड्डा खणल्याबरोबर त्याला 15 लाखाच्या सुवर्णमुद्रा सापडली. म्हणजे लिहिलेलं काय असतं, सावकाराच्या डोक्यात काय असतं की मी जे लिहिलंय हे इझिली कुणाला मिळू नये, पण जर मला घाटा आला व्यवसायामध्ये तर मला त्या सुवर्णमुद्रा गरजेच्या आहेत. आणि अचानक मृत्यू काळ आला, त्याच्यावर गेला. आणि मग पण हा मुलगा काय, शब्दज्ञानी, त्याचे मित्र काय, शब्दज्ञानी, सगळे लबाडच गुरु ना, शिष्यही लबाड, गुरुही लबाड. त्यामुळे त्यांनी आपले काय सल्ले दिले, घुमट उतरवलं, त्या घुमटात ठेवलेले असतील म्हणून. पण एक सद्गुरू त्याला भेटले की जे काय त्याचे ओल्ड पर्सन म्हणजे त्यांच्या घरातले. आणि ते सद्गुरू भेटल्यानंतर त्यांनी बरोबर काढलं की हे काय लिहिलेलं आहे. म्हणजे सत्शिष्याचं हे एक लक्षण आहे. समर्थांनी जी लक्षणं सांगितली त्याच्यामध्ये श्रवण आणि सद्गुरूंनी सांगितलेल्या शब्दांचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी सूक्ष्म चिंतन, हे एक आपल्याकडे असायला पाहिजे. ही एक क्वालिटी आहे सत्शिष्याची. आणि मग जेव्हा घडलं तेव्हा सगळेजण खुश झाले, त्याचं सगळं कर्ज संपून गेलं आणि त्याचा व्यवसाय पण तो चांगला करायला झाला. म्हणजे हे जे सद्गुरू किंवा सद्गुरू जे मार्गदर्शन करतात ना, आपण बघा दासबोधांची पारायण करतो, आपण ऐकतो की नाही. आता हल्ली तर काय ते ज्ञानेश्वरी लिखाण, नंतर दासबोध लिखाण, बरोबर आहे, लिहायला हरकत नाही, अतिशय स्तुत्य उपक्रम आहे की काहीच नसण्यापेक्षा आपल्या हाताखालून जात आहे. पण ते लिहिताना ते का लिहिलंय, त्याचा अर्थ काय आहे, हे जर समजून घेतलं तर इतक्या लोकांना त्याचा फायदा होईल. नुसतं मी तर पाहिलं एवढे व्हिडिओ टाकतात त्या ज्ञानेश्वरीची पोथीची पूजा करायची, बाइंडिंग करायचं, मी पाहिलेलं आहे बरं का. म्हणजे मला त्याच्यावर काही ह्या व्यासपीठावरून मला त्याच्यावर काही म्हणजे काय म्हणतात त्याला टीका करायची नाहीये. तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे की इतकी जण ते लिहितायत, बरोबर आहे. मला तर आता एवढ्या तितकी लोक ज्ञानेश्वरी लिहितोय आम्ही म्हटलं चांगलं आहे. पण मग ते त्याच्याबद्दल काही विचार करता का की ती ओवी का लिहिली आहे माऊलींनी, त्याचा काही सूक्ष्म विचार आहे का, त्याचं चिंतन आहे का. श्रवणामध्ये लिखाण पण आहे. श्रवण हा परमार्थाचा पाया आहे आणि श्रवणामध्ये फक्त नळी फुंकली नाही. जेव्हा एखादं ऐकतो आपण ना, एखाद्या वक्त्याला जेव्हा ऐकतो आपण वक्ता आणि श्रोता लक्षणामध्ये याच्यावर खूप चर्चा केलेली आहे. एखादा वक्ता जेव्हा तुमच्या पुढे काही मांडतो तेव्हा तो 40-50 पुस्तकं रेफरन्स करून मांडत असतो आणि जेव्हा श्रोता ते ऐकतो तेव्हा त्यांनी 40 पुस्तकांचा अभ्यास केलेला असतो, असं मकरंद बुवा रामदासी सांगतात. आणि मलाही ते अगदी पटलं की अगदी खरं आहे. कारण जेव्हा बोलायचं असतं ना तेव्हा एखादं पुस्तक वाचून किंवा एखादं छोटंसं काहीतरी गाईड 21 समाज हे 21 हे असायचं ना अपेक्षित, नाही का. आपण परीक्षार्थी आहोत का विद्यार्थी आहोत, हे पहिलं सत्शिष्य लक्षणामधलं पहिलं लक्षण आहे असं मला वाटतं. आणि समर्थांनी त्याच्यावरच सांगितलेलं आहे की आपण ती सत्शिष्य लक्षण आत्मसात करायला पाहिजे, मग सद्गुरू नक्कीच मिळणार आहे. म्हणून त्यांनी अतिशय सोपा मार्ग सांगितलेला आहे. आता त्याच्या पुढे समर्थ काय सांगतात की एखादा प्रामाणिक शिष्य आहे, बरोबर आहे, आणि तो एखाद्या लबाड गुरुकडे गेला. सद्गुरू आहे असं वाटलं त्याला, त्यांनी अनुग्रह घेतला, गुरुमंत्र घेतला आणि लबाड गुरुकडे गेला. आणि ह्याला पटे ना,
कारण तो तर प्रामाणिक आहे. आणि त्या जर गुरुला, सद्गुरू नाही म्हणणार मी, त्या जर लबाड गुरुला हा काही शिकवायला लागला तर काय परिस्थिती होईल? त्याचा अहंकार दुखावला जाईल, गुरुचा अहंकार दुखावला जाईल ना, की हा मला काय शिकवणार आहे. म्हणजे तो काही त्याचं ऐकणार नाही. आणि प्रामाणिक शिष्याला जे अपेक्षित आहे, आपण जेव्हा जन्माला येतो ना, आपण जन्माला आलोय कशासाठी आलेलो आहे? नरदेह तर अति काय म्हणतात, घबाड म्हणतात समर्थ. नरदेह कशासाठी आहे? तुम्ही बघा, कोणतीही योनी म्हणजे देव योनी जी आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा मोक्ष प्राप्ती नाही. पशु योनीत तर नाहीच नाही, कारण पशूंना कुठली बुद्धीच नाहीये की आपण आपल्यामध्ये काहीतरी विकास करण्याची जी बुद्धी आहे ती पशु योनीत नाहीये. देव योनी पण फक्त भोग योनी. देव ह्याच्यामध्ये समर्थांनी देव म्हणजे काय सांगितलेलं आहे आणि परमात्मा आणि देवामधला फरक ह्या समासात सांगितलाय, म्हणून मी हा विषय आता बोलते. त्यामुळे मनुष्य जन्म हा फक्त असा आहे की त्याच्यामध्ये आपण आपली प्रगती करून घेऊ शकतो. म्हणजे कोण? नर ते नारायण हा प्रवास आपण करून घेऊ शकतो. त्यामुळे जर आपल्याला हेच ध्येय असेल तर आपल्याला सद्गुरूच पाहिजे, लबाड गुरु नको आहे. मग असा जर प्रामाणिक शिष्य त्या लबाड गुरुकडे गेला तर त्या लबाड गुरुमुळे ह्याचं जे काही ध्येय आहे ते पूर्ण होणार नाही. म्हणजे काय आहे? तिथे ती जोडी पूर्णत्वाला जाणार नाही. मग समर्थांनी हे व्यवहारिक उदाहरणातून दाखवून दिलेलं आहे. ते सांगतात की परमार्थात काय असतो, आणि अजून समर्थ एक सांगतायत की जर शिष्य प्रामाणिक नसेल पण सद्गुरू असेल तर सद्गुरू हे त्याच्यावर प्रचंड कष्ट घेतात आणि शिष्याला चांगल्या मार्गाला आणून सोडतात आणि शिष्याचं हित करतात, शिष्याचं कल्याण करतात. हे समर्थ सांगतात. पण एखादा प्रामाणिक शिष्य सद्गुरू नाही, लबाड गुरुमध्ये बदल करत नाही. आता हे व्यावहारिक उदाहरणं समर्थांनी 1 ते 11 ह्या समासाच्या ओवीमध्ये सांगितलेली आहेत. कधी कधी असं होतं बघा की काहीतरी व्यसन आहे, मग सांगतात ना इकडे कोणीतरी गुरु हे मंत्र देतात, मग तो मंत्राचा एवढे जप करा की ते व्यसन सुटेल. चांगलं आहे, पण त्याच्या पुढे काहीतरी ते व्हायला पाहिजे, ते तिथपर्यंतच थांबलं नाही पाहिजे. आणि मग त्यांनी त्याची साधना वाढवत सद्गुरू शोधला पाहिजे. म्हणजे स्वतःमध्ये सत्शिष्य जी लक्षणं सांगितलेली आहेत ती आपल्या अंगी बांधली पाहिजे. हे समर्थांना याच्यात सांगायचंय. आणि ते उद्धवाला सांगतात. उद्धव म्हणजे आपणच आहोत. आपण ह्याच्यावर जर चिंतन करत आहोत तर आपल्याला किती मोठा उपदेश समर्थ या समासातून करतायत की तुम्ही सत्शिष्य बना. सत्शिष्य बना म्हणजे तुम्हाला सद्गुरू हे निश्चित भेटतील आणि तुमचं नर ते नारायण हा प्रवास नक्की होईल. आता 1 ते 11 ह्या ओव्या जर आपण पाहिल्या ना तर ते सद्गुरू, मागच्या समासामध्ये सद्गुरू लक्षणं सांगितली तशी सत्शिष्य लक्षणं या समासात सांगितली. आता साधक सत्शिष्य असेल आणि त्याला जर सद्गुरूचा लाभ झाला नाही तर त्याचं हित किंवा कल्याण होणार नाही. त्याची जी मोक्ष प्राप्तीची नर ते नारायण हा जो प्रवास आहे ही धडपड त्याची वाया जाईल. आता ह्याच्यासाठी समर्थ उदाहरण देतात शेतीचा, की शेत जमीन आहे, भूमीचं उदाहरण देतात व्यवहारातलं, की शेत जमीन आहे आणि ती खूप स्वच्छ केली, शुद्ध केली, त्यातले तण काढले, गोटे काढले आणि ती शुद्ध केली. आणि त्याच्यामध्ये जर किडकं बी पेरलं तर धान्य येणारच नाही. व्यवहारातलं उदाहरण देऊन समर्थ सांगतात की सत्शिष्य कसा असला पाहिजे आणि सद्गुरू पण कसा असला पाहिजे. आणि लबाड गुरु आणि लबाड शिष्य काही कामाचं नाही हे सांगतात. हे झालं पहिलं उदाहरण. म्हणजे कसं आहे की सद्गुरू आहे पण सत्शिष्यच नाही, बीजच किडकं आहे तर येणार नाही. त्याच्यानंतर समर्थ सांगतात की बीज चांगलं आहे पण ते खडकाळ जमिनीत पेरलंय तरी पीक येणार नाही, उत्पन्न येणार नाही. म्हणजे सद्गुरू आहे पण सत्शिष्य नसेल तर अशी अवस्था होते. आता पुढचं समर्थ सांगतात म्हणजे ही साधना मार्गातली चतुश्रुत 4 मार्ग किंवा 4 पायऱ्या आहेत, चतुस्फूर्ती म्हणतो आपण त्याला. ते समर्थ या ओव्यांमध्ये सांगतात की जमीन उत्तम आहे, बीज उत्तम आहे, पाऊस पडला पाहिजे, पण
उत्तम. कारण हे दोन्ही चांगले आहे. जमीन चांगली आहे, शुद्ध केलेली आहे, बी पण चांगलं आहे, ते आपण पेरलेलं आहे. पण पाऊसच वेळेवर नाही पडला तर पीक येणार नाही. म्हणजे सद्गुरू उत्तम मिळालेला आहे, सत्शिष्य पण चांगला केलेला आहे, पण सद्गुरू वचनांवर विश्वास नाही, श्रद्धा नाही. पाऊस म्हणजे काय? सद्गुरूंचा जो वर्षाव आहे ना, तो तो त्यांनी, म्हणजे जसं मी घुमटाचा मगाशी आपण पाहिलं ना, की घुमटामध्ये सांगितलेलं होतं एक 15 लाख सुवर्ण मुद्रा, पण अर्थ काढायचा त्याचं सूक्ष्म चिंतन नाही, तर त्याचा उपयोग होणार नाही. आणि चौथी व्यवहारातली परिस्थिती समर्थ सांगतात की जमीन शुद्ध आहे, बी बियाणं शुद्ध आहे, म्हणजे व्यवस्थित पेरलेलं आहे, पाऊस पण चांगला पडलेला आहे, पण त्या पिकाचं संरक्षण नाही. म्हणजे गुरं नाहीत, पक्ष्यांपासून संरक्षण नाही, त्याची निगा नाही. कुठपर्यंत असते? बी पेरल्यापासून ते धान्य व्यवस्थितपणे घरी येण्यापर्यंत जी आहे, हा नर ते नारायण हा प्रवास आहे. बरोबर आहे की आपण जेव्हा गुरुमंत्र घेतो, अनुग्रह घेतो, तेव्हा समर्थ काय सांगतात ह्या व्यवहारातल्या उदाहरणातून, की सद्गुरू मिळालेला आहे, सत्शिष्य होण्याची लक्षणं अंगी बाणवलेली आहेत, सद्गुरूंनी केलेला जो वर्षाव आहे किंवा सद्गुरूंची जी वचन आहेत त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे त्या शिष्याचा, पण त्यांनी साधनच केलं नाही. म्हणजे ज्ञान झालं, मला काय, लबाड गुरु तसेच करतात. मागच्या आपण समासात पाहिलेलं आहे, मला काय गरज आहे आता साधनांची, मला गरज नाही, मला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, आता मी काय साधन विधन करणार नाही, तुम्ही माझी सेवा करा, असे जे लबाड गुरु आहेत. तर समर्थ इथं सांगतात की सद्गुरू आहे, सत्शिष्य आहे, पण सद्गुरू वचन जी आहे त्याच्यावर दृढ श्रद्धा आहे, आणि आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर सुद्धा सत्शिष्याने साधन त्याचं चालू ठेवलं पाहिजे. समर्थांचा फोटो बघा, समर्थांच्या हातामध्ये कायम जपाची माळ आहे ना, जपाची माळ. का बरं? आत्मसाक्षात्कारी संत होते, त्यांनी रामाचं चाफळला उत्सव सुरू केला, सगुणापासून निर्गुणापर्यंत. सामान्य माणूस हा सगुणापासून निर्गुणापर्यंत जाऊ शकतो. आणि असं म्हणतात, मी बेलसरेंचं एक प्रवचन ऐकलं, ते मला इतकं पटलं, की तुम्ही जेव्हा एखादी इच्छा धरून त्या देवतेचं किंवा म्हणजे आपल्या इष्ट देवतेचं म्हणूया, तुम्ही जेव्हा मंत्र म्हणता किंवा तुम्ही त्याचं काहीतरी काय म्हणतात त्याला, पूजा पाठ, जी काही तुमची धारणा आहे, जो काही विश्वास आहे ते करता, आणि तो करता करता श्रद्धेने जर केला तर तुमचा जो सूक्ष्म देह आहे त्याला तसा आकार प्राप्त होतो, असं बेलसरेंनी एका प्रवचनात सांगितलेलं आहे. आणि ते खरं आहे, कारण कशी ऍक्च्युली सगुणाची उपासना का करायची, तर त्या सगुण रूपातल्या इष्ट देवतेचे जे गुण आहेत ते आपल्या अंगी यायला पाहिजे. समर्थाने सांगतात की सत्शिष्य लक्षण जे आहे ती आपल्या अंगी कारली तर तुम्हाला सद्गुरू नक्की मिळणार आहे. आणि त्यामुळे असे जे सत्शिष्य आहेत किंवा सद्गुरू आहेत, त्यांची भेट झाली आहे. समर्थ हे सद्गुरूंचं जे काही सांगितलेली वचन आहेत त्याच्यावर दृढ श्रद्धा आहे, आणि सद्गुरूंनी सांगितलेलं साधन हे आत्मसाक्षात्कार झाल्यावर सुद्धा शिष्य करतो आहे, तर ते बी पेरल्यापासून पीक घरी येईपर्यंत सगळं जे नर ते नारायणाचा प्रवास आहे तो पूर्ण होईल, असं समर्थ सांगतात. आणि अजून एक समर्थ व्यवहाराचं उदाहरण देतात की आता आपण जेवलो, दिवसभरात आपण जेवतो ना, सकाळी एकदा जेवतो, म्हणजे समर्थ काळामध्ये 2 वेळा जेवण असायचं. आपण आता किती वेळाही जेवतो, आपल्याला म्हणतात ना डायबेटीस असेल तर 4-4 तासांनी खा, हरकत नाहीये, पण आपण एकदा खाल्लं की पुढची पण तजवीज करतो की नाही. समर्थ इथे ह्या समासात तोच दाखला देत आहेत की आपण दुपारी जेवलो, भरपेट जेवलो, पण आपण संध्याकाळची भाजी आहे की नाही, तांदूळ आहे की नाही, कणिक आहे की नाही, की म्हणजे स्वयंपाकाचं काही साहित्य आहे की नाही ह्याची तजवीज करतो की नाही. अगदी तसं सत्शिष्याने वागलं पाहिजे, की आपल्याला आता अनुग्रह दिलाय, आपल्याला काय ब्रह्मसाक्षात्कार झालाय म्हणा, किंवा काहीतरी त्या मार्गावर आपली प्रगती झालेली आहे, पण तिथं न थांबता अजून आपली प्रगती चालूच ठेवली पाहिजे. हा पण दाखला एक समर्थ देत आहेत. आता ह्या समासामध्ये आपण जी लक्षणं सांगितलेली आहेत ना, त्याच्या आपण पहिल्यांदा ओव्या पाहूयात. त्या ओव्या इतक्या सुरेख आहेत ना,
12, 13 आणि 14वी ओवीमध्ये जर सद्गुरू आणि सत्शिष्य नसेल तर सगळा समाज नाश होतो असं समर्थ सांगतात. आणि त्या सत्शिष्याची जी लक्षणं आहेत त्या ओव्या आपण पाहूयात. इतक्या सुरेख ओव्या आहेत. म्हणवणं, साधन, अभ्यास आणि सद्गुरू, सत्शिष्य आणि सत्शास्त्र विचार, सत्कर्म सद्वासना पारू, पाववी भवाचा श्रीराम. ही 12वी ओवी आहे. 13वी ओवी आहे सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम निरंतर. म्हणजे जी चौथी जी आहे ना, संरक्षण, नित्यनेम आणि निरंतर श्रीराम, ही 13वी ओवी आहे. आणि 14वी ओवी काय, ऐसे हे अवघेची मिळे. फार महत्वाची ओवी आहे. तशीच तरीच विमळ ज्ञान निवळे. बघा, नाही तरी पाषांड संचरे बळे समुदाय. पाषांड म्हणजे सगळीकडं काय म्हणतात त्याला, मतमतांतर, वाद विवाद ना, असं की काय म्हणतात समर्थ, ऐसे हे अवघेची मिळे. हे जर वरच्या 2 ओव्यांमधले सद्गुण जर आपल्याकडे आपण बाणवले अंगी, तर तरीच विमळ ज्ञान निवळे. तर शुद्ध ज्ञान मिळणार आहे. नाही तर पाषांड संचरे बळे समुदाय. म्हणजे मतमतांतर, लबाड गुरु तयार होतील, लबाड शिष्य तयार होतील आणि नर ते नारायण किंवा आत्मज्ञान प्राप्ती, ब्रह्मज्ञान प्राप्ती ही होणार नाही. आणि संपूर्ण समाज हा जो आहे ना, हा म्हणजे काय म्हणतात त्याला, हानी होईल त्याची, असं समर्थ सांगतात. म्हणजे ह्या ओव्या पाहिल्यानंतर हे विश्वची माझे घर ही जी संकल्पना आहे ही म्हणजे केवढी तळमळ आहे. आणि त्या काळात तर समर्थांचा भारत भ्रमणही झालेलं नव्हतं. हा जो ग्रंथ लिहिलेला आहे, हा ग्रंथ लिहिताना ते साधना करत होते समर्थ. आणि ते काय सांगतात, पहिलं काय आहे तर साधन म्हणजे साधना. सद्गुरूंनी जे साधन दिलेलं आहे, सद्गुरूंनी जे उपदेश दिलेला आहे, किंवा काय सद्गुरू त्यांच्या अधिकाराप्रमाणे, शिष्याच्या अधिकाराप्रमाणे कुणाला मंत्र दीक्षा देतात, कुणाला ध्यान दीक्षा देतात. जसा त्यांचा शिष्याचा अधिकार आहे ते त्यांना समजतं आणि ते देतात. तर पहिलं जे लक्षण आहे ते साधन म्हणजे साधना. दुसरं लक्षण आहे अभ्यास. कोणता अभ्यास करायचा, कथा कादंबऱ्यांचा नाही, सद्ग्रंथांचा अभ्यास करायचा आणि त्याच्यावर विचार आणि चिंतन करायचं. आपण हे पहिली लक्षणं पाहूयात आणि मग त्याच्यावर आपण अधिक चिंतन करूयात. नंतर तिसरं जे आहे ते सद्गुरू मिळाला पाहिजे. सद्गुरू कसा ओळखायचा, तर आपण पुढचं लक्षण आहे सत्शिष्य व्हायचं. आणि 5वं जे म्हणजे ती सत्शिष्याची ही 12 लक्षणं आहेत ती आपल्या अंगी बाणायची. 5वं जे आहे तो सदाचारी असला पाहिजे. हे सगळे गुण ज्याच्यात आहेत तो सत्शिष्य. नंतर तो सत्कर्म असला पाहिजे. सत्कर्म हा शब्द 2 वेळा वापरलाय, 12व्या ओळीत आणि 13व्या ओळीत. का ते आपण चिंतन पाहणार आहोत त्याच्यावर. त्याच्यानंतर त्याच्याकडे सद्वासना असायला पाहिजे. त्याच्यानंतर सदुपासना असायला पाहिजे. त्याच्यानंतर सदुपासना म्हणजे शास्त्रशुद्ध उपासना, जी विहित कर्म, निषिद्ध कर्म अशा ज्या उपासना आहेत ना, त्याच्यानुसार त्याच्या उपासना या शास्त्राला धरून असायला पाहिजे. त्याच्यानंतर सत्कर्म सत्क्रिया असायला पाहिजे, स्वधर्म असायला पाहिजे, सत्संग असायला पाहिजे. आणि 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, नित्यनेम आणि निरंतर. म्हणजे आपले श्वास संपेपर्यंत अखंड हे साधन असायला पाहिजे. मला आत्मज्ञान प्राप्त झालं, सद्गुरू लक्षणात आपण पाहिलं की मला काय आता नाद दिसला, अनाहत नाद आला, दर्शन झालं, आता काय नाही, पुढे मला साधना करायची गरज नाही. मागच्या समाजात आपण खूप ह्याच्यावर चिंतन केलेलं. तसं असता कामा नये. अखंड त्या साधनेमध्ये, त्या उपासनेमध्ये असायला पाहिजे. आणि सगळे संत आपले बघा, देहाने जरी दिसत असले तरी ते अखंड परमेश्वराच्या अनुसंधानात असायचे. समर्थांनी ह्याच्यामध्ये भगवंत म्हणजे परब्रह्म आणि देव यातला फरकही या समासात सांगितलेला आपण पाहणार आहोत. आधी आपण ह्याच्यावर चिंतन करूया की हे जे लक्षणं जी सांगितलेली आहेत सत्शिष्याची, याच्यावर आधी आपण चिंतन करू आणि मग पुढे आपण भगवंत आणि जे परमात्मा स्वरूप आहे त्याच्यावर आपण चिंतन करणार आहोत. आता 12व्या ओवीची सुरुवात काय केली, म्हणवणं.
साधन, अभ्यास आणि सद्गुरू. म्हणून म्हणजे काय? आत्मज्ञान झाल्यावर सुद्धा. म्हणून ह्या शब्दाचा अर्थ आहे की आत्मज्ञान झाल्यावर सुद्धा ही लक्षणं ज्याच्याकडे आहेत तो सत्शिष्य. म्हणजे काय? ज्ञान स्थिरावलंय, ब्रह्मज्ञान प्राप्ती झालेली आहे, आनंद मिळालेला आहे, शाश्वत समाधान मिळालेलं आहे, तरी पण हे सगळं चालू आहे. 13 प्रकारची लक्षणं ही सांगितलेली आहेत आणि ह्या 13 प्रकारच्या लक्षणांनी बुद्धी स्थिर होते, शाश्वत समाधान प्राप्त होतं, हे समर्थ सांगतात. आता इथं अभ्यास आपण पाहिलं ना, म्हणून साधन अभ्यास. आता हा अभ्यास शब्द का योजलाय? तर अभ्यास ध्यानाचा पण आहे, अभ्यास जपाचा पण आहे, अभ्यास विवेक आणि वैराग्याचा पण आहे. आता विवेक वैराग्यावर आपण बोलायचं नाही, कारण पुढचा समास वैराग्य निरूपण आहे, त्याच्यावर आपण खूप बोलणार आहोत, कारण तो समासच पूर्ण आहे त्याच्यावर आहे. आता विवेक म्हणजे काय थोडक्यात पाहूयात आपण, की बुद्धी असते ना, बुद्धी निर्णय करते. मन, आपण काय करतो, आता पिझ्झा खायचा आहे समजा, आपल्याला खूप इच्छा झाली, कारण मन हे बहिर्मन, मनाला काय म्हणतो आपण? बहिर्मन आणि अंतर्मन. मनाला आपण कधी देहमन आत्ममन म्हणत नाही, पण बुद्धीला आपण काय म्हणतो? देहबुद्धी आणि आत्मबुद्धी. पण मन बहिर्मन. आता आपल्याला असा पिझ्झा दिसला, पिझ्झा खायचा आहे, मन काय म्हणतं? नाही, खाऊच, पिझ्झा आपल्याला खायचाच आहे, आज खायचंच. पण तो बुद्धी कळेपर्यंत तो संदेश जातो की मनाला इंद्रियांनी दाखवलेलं आहे, मस्त पिझ्झा चित्र दिसतंय, 4 लोक खात आहेत, डोळ्यांनी दाखवलंय की हा पिझ्झा मला खायचा आहे, जिभेला पण वाटलं की नाही हा खायचा आहे, आणि मन म्हणतं नाही, आज पिझ्झा खायचाच. ही झाली मनाची इच्छा, बुद्धीपर्यंत ती पोचलेली आहे इच्छा. पण मनाची एवढी घाई असते की बुद्धीचा निर्णय येईपर्यंत सुद्धा मन थांबत नाही. काय करतो? जातो पिझ्झा खाऊन टाकतो. ह्या मनाला जर स्थिर करायचं असेल तर त्या मनाने बुद्धीचं ऐकायला पाहिजे. आणि गीतेच्या अध्यायात सांगितलेलं आहे, चिन्मयानंदांचं जे पुस्तक आहे गीतेच्या अध्यायात, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की मन आणि बुद्धी एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बाह्य बाजू आहे त्याला मनस म्हणतात, मनस म्हणजे मन, आणि आतली जी बाजू आहे त्याला बुद्धी म्हणतात. आणि बुद्धी ही आत्मतत्वाच्या जास्त जवळ आहे. म्हणजे मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे, बुद्धीपेक्षा परमात्मा किंवा आत्मा हा सूक्ष्म आहे. मग बुद्धी जेव्हा आत्म्याच्या बाजूने विचार करते की नाही, तेव्हा त्याला आपण म्हणतो आत्मबुद्धी. आणि बुद्धी जेव्हा मनाच्या बाजूने विचार करते त्याला आपण म्हणतो देहबुद्धी. कारण मन कठोपनिषदामधलं जे उदाहरण आहे रथाचं, की हा देह म्हणजे रथ आहे, त्याचा सारथी म्हणजे बुद्धी आहे, त्याच्या हातात जे लगाम आहेत, सारथ्याच्या हातात लगाम असतात. भगवंतानी अर्जुनाच्या ह्याचं सारथ्य केलेलं होतं की नाही, ते कशासाठी केलेलं होतं? तर सारथ्याच्या हातात जे लगाम आहेत त्याला मन म्हणतात. आणि ते जे घोडे आहेत ना त्या रथाचे, ह्या शरीररूपी रथाचे, ती म्हणजे इंद्रिय आहेत. आणि ती सगळी जी आपली दशेंद्रिय आहेत ना, त्या दशेंद्रियांचे विषय किती आहेत? आणि जर तो रथ त्या विषयांच्या मागे मनाच्या प्रमाणे जर तो रथ धावायला लागला तर त्याला आवर घालण्याचं काम बुद्धी करणार आहे, बरोबर आहे? आणि मग बुद्धी करणार आहे तर बुद्धी या शरीराला कुठं न्यायचं आहे हे ठरवणार, हा निश्चय बुद्धी करणार. त्यामुळे जेव्हा ही बुद्धी आहे ना, ही विवेक बुद्धी असेल, म्हणजे या इंद्रियांच्या मागे आपला रथ न्यायचा आहे का या इंद्रियांना ताणून म्हणजे लगाम लावायचा, त्यांच्यावर नियंत्रण ठेवायचं आहे. आणि मनाला त्या इंद्रियांच्या मागे जाऊ नकोस, तर आतमध्ये वळ, कारण ते तुझं खरं स्वरूप आहे, ते तुला ओळखायचं आहे. हा जो निर्णय करते ना, हा बुद्धी करते, आणि ह्याला विवेक म्हणतात. म्हणजे काय आहे, जे काही चाललेलं आहे आपल्या आसपास हे योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरवतो. पण आपल्या बुद्धीच्या निर्णयाआधीच मन निर्णय करतं आणि मन काम करून टाकतं, कारण आपल्याकडं वेळच नाहीये, एवढं स्थिरपणाच नाहीये मनाला आलेला. आपल्याला तो स्थिरपणा मनाला यायला पाहिजे. त्याला म्हणायचं योग्य काय अयोग्य काय हा विवेक, आणि त्यातलं जे योग्य आहे ते निवडणे म्हणजे विवेक. आणि वैराग्य म्हणजे काय? राग म्हणजे काय? आपण म्हणतो प्रिय, बरोबर आहे ना, आपल्याला प्रिय आहे ते. आणि
आपल्याला खरं काय प्रिय असायला पाहिजे, आपला मुख्य उद्देश काय आहे, तर आपल्याला मोक्ष प्राप्ती करून घ्यायची. मोक्ष प्राप्ती करायची म्हणजे काय आहे, तर आपलं जे खरं स्वरूप आहे, स्वस्वरूप, ते आपल्याला पाहायचंय किंवा आपल्याला परत पुनर्जन्म घ्यायचा नाही. हे सत्शिष्याच्या लक्षणामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. तर तसा प्रयत्न करायचा, म्हणजे त्याच्या आड जे जे येत आहे ना त्याचा राग येणे म्हणजे वैराग्य. पुढचा समास पूर्ण त्याच्यावर आहे, त्यामुळे त्याच्यावर मी काही आता फार नाही बोलत. आणि त्याच्यानंतर 13व्या ओळीत मी म्हटलं सत्कर्म हा शब्द दोनदा आलेला आहे. तर एकदा सदाचार ह्याच्याबरोबर आलेला आहे आणि दुसरा परोपकाराबरोबर आलेला आहे. त्यामुळे सदाचार परोपकार म्हणजे काय, दुसऱ्यांना मदत करणे, सेवा करणे, याला म्हणतात परोपकार. तुकाराम महाराज म्हणतात ना, पुण्य परोपकार पापते परपीडा, तो परोपकार. आणि सत्क्रिया याचा अर्थ काय, तर न्याय आणि नीतीने चांगल्या गोष्टी करणे. आणि परोपकार, सेवा कार्य, मदत करताना त्याच्यामध्ये न्याय आणि नीती असावी, म्हणून सत्कर्म हा शब्द त्याच्याबरोबर आलेला आहे. त्याच्यानंतर करते पण स्वतःकडे न घेताना ते काम करायला पाहिजे, मग ते सत्कर्म आहे. बरोबर आहे ना. निरपेक्षपणाने गीता पण सांगते की नाही, की कर्मफळाची अपेक्षा नको, कर्म करायचा अधिकार मनुष्याला आहे आणि प्राण्यांना हा अधिकार नाही. म्हणून प्राणी योनीमध्ये किंवा मनुष्याच्या पेक्षा ज्या काही नीच योनी आहेत त्याच्यामध्ये त्यांना कर्माचं स्वातंत्र्य नाही. मनुष्याला फक्त कर्माचं स्वातंत्र्य आहे आणि बुद्धीचा वापर करून जो हे जे गुण आहेत हे अंगीकारेल तो सत्शिष्य होईल. त्याच्यानंतर कोणतेही सत्कर्म म्हणजे काय, अगदी सहजपणे घडायला पाहिजे ते, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही वाईट विचारच नाही यायला पाहिजे, इतक्या सहजपणे ते व्हायला पाहिजे. परोपकार, मदत करणं, संत असेच असतात ना. त्यामुळे असं जर सदाचाराने सत्कर्म करायचं ठरवलं तर वाईट कर्म घडतच नाही आणि म्हणून तिला सत्क्रिया म्हणतात. आता स्वधर्म काय आहे पाहूया. आपण ती 13 लक्षणं पाहिली ना, त्यातल्या एकेकावर पाहिले. स्वधर्म म्हणजे काय आहे, तर मनुष्याची समाजाशी, घरातल्या व्यक्तींशी किंवा देशाशी काही कर्तव्य वागताना, आणि ती जी कर्तव्य आहेत ना ती अतिशय जबाबदारीने व्यवस्थित पार पडणे ह्याला स्वधर्म म्हणतात. आपण उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला जास्त लक्षात येईल की आता आपण एक आहोत, आपण एक गृहिणी आहोत, बरोबर आहे. घरामध्ये आपण आहोत तर आपल्या कितीतरी नाती आहेत, म्हणजे एक आई म्हणून आपण वावरतो, बायको म्हणून आपण वावरतो, त्याच्यानंतर अजून इतर नातेसंबंधात मामा मामी असे बरेच आपले संबंध असतात. म्हणजे आपण एकाच घरामध्ये कितीतरी प्रकाराने आपले वेगळ्या वेगळ्या रूपाने आपली कर्तव्य असतात, जबाबदारी असतात. मग त्या आपण व्यवस्थित नीती नियमाने पार पाडतो का, आणि ती जर नीती नियमाने आपण पार पाडत असू तर त्याला आपण स्वधर्म म्हणू. तसंच आपलं पण समाजाशी पण काहीतरी कर्तव्य आहे, कारण जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते ह्या समाजाकडूनच मिळालेलं आहे आपल्याला. आपण म्हणजे काय, व्यक्ती म्हणजे एक आणि अनेक व्यक्ती म्हणजे समाज. आज आपण बाहेर गेलो, आज आपण बाहेर पडलो तर रस्ता मिळालेला आहे आपल्याला, म्हणून आपण चालत जाऊ शकतो, रस्त्यावर वाहन आपण चालवू शकतो, बरोबर आहे ना. जर खड्डे असतील तर आपण काय इथंही राहतोय, ही आपण ज्या फ्लॅटमध्ये घरामध्ये राहतो ती भूमी ही सरकारची आहे, आपण त्याचे फक्त काय आहोत, भाडेकरू आहेत म्हणा. जरी स्वतःची प्रॉपर्टी असली तरी बघा अतिक्रमण आलं की काय होतं, प्रॉपर्टी तुमची असून उपयोग नाही ना. मग त्यासाठी जर आपण टॅक्स पे करतो, बरोबर आहे की नाही, म्हणजे आपण घेतो काय, समाजाकडूनच घेतो की नाही. या भूमीवर पण आपण राहतो, समाजाची भूमी आहे, रस्ते आपण वापरतो, पाणी आपण वापरतो, लाईट आपण वापरतो, हे जे सगळे आपण समाजातलं वापरतो तर आपण समाजाला पण काहीतरी देणं आहे. आणि ते जर आपण योग्य प्रकारे जबाबदारीने करत असू तर आपला तो समाजाप्रती असलेलं स्वधर्म आपण त्या जबाबदाऱ्या पार पडतो आणि सत्शिष्याने त्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडायला पाहिजे. समर्थ सांगतात की नाही, जे जे आपण असे ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे, बहुत जन नाही म्हणणार, सकळ जन म्हणूयात. आपण थोडंसं बदल करू की सगळेच होतील असं नाहीये, पण आपण समाजासाठी हे जे आहे ना जबाबदारी त्याला स्वधर्म म्हणून. राष्ट्राची जबाबदारी आहे की नाही आपल्याला, राष्ट्राच्या प्रती पण आपली काही जबाबदारी.
ती जर आपण उत्तम पार पाडत असू तर त्याला आपण स्वधर्म म्हणू. आता मुख्य शब्द आहे निरंतर आणि नित्य. निरंतर म्हणजे अखंडित, त्याच्यामध्ये सलगपणे, खंड न देता, अव्याहतपणे त्याला आपण निरंतर म्हणतो. आणि नित्य म्हणजे दररोज. आज केली साधना, आज मी केले 2 तास. आजच मी एक पत्र वाचलं, अक्का स्वामी म्हणून आहेत त्या वेलणकर म्हणून ज्या आहेत ना, त्यांनी आपल्या शिष्याला एक पत्र लिहिलंय. त्या स्वाध्याय सखोल आमची जी परीक्षा आहे राजबोधाची, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की तू एकाच वेळेस सगळी साधना करू नकोस. म्हणजे 2 तास जर तुला ध्यान करायचंय किंवा समजा दिवसातला तुला 2 तास जर जप करायचा आहे, तर तू एकाच वेळेस 2 तास जर जप करायला लागलास तर त्याच्यामध्ये तुझं मन लागणार नाही, तुझं मन स्थिर होणार नाही. फारच आवडलं म्हणजे मला. मग त्या 2 तासाचं म्हणजे किती, 120 मिनिटांचं विभाजन कर. खाण्याआधी 5 मिनिटं कर, पाणी पिण्याआधी 5 मिनिटं कर, ध्यान जप जे काही तुमच्या सद्गुरूंनी जी उपासना दिलेली आहे, आणि अशा 120 मिनिटाचं अख्ख्या 12 तासामध्ये विभाजन कर. म्हणजे तुझं मन स्थिर होईल ना. किती विचार पटण्यासारखा आहे. मग हा नित्यने निरंतर. नाहीतर आपण काय करतो, एखाद्या दबाडगा 2 तास साधना करतो. माझं तर होतं बाबा असं, हो की नाही. आज आपला काय मूड आला, चला लवकर उठलोय, फ्रेश झालोय, 5 वाजता जरा व्यायाम करून येऊ, फ्रेश होऊ आणि चला जप करू. 13 माळा काय, 15 माळा काय, 18 माळा काय, लिमिटच नाही. एक दिवशी तर मी 108 माळा केल्या होत्या, पण मग दुसऱ्या दिवशी नाही झाल्या हो तेवढ्या, हो की नाही. म्हणजे माझी पण प्रवृत्ती मी सांगते, ही सर्वसाधारण प्रवृत्ती. तर तसं न करता त्या 13 माळा आहेत ना, एक माळा अर्ध्या तासाने करा. तुम्हाला काय, माझ्या सद्गुरूंनी तर मला सांगितलंय 1 माळ दिवसात, आणि ही वेळ ओलांडली तर माळ पण करायची नाही. किती स्वातंत्र्य आहे सद्गुरूंनी दिलेलं आहे. आणि आपण काय करतो, आपल्याला लगेच हवं असतं. सुरुवातीला मी सांगितलं की घाई असते, आणि म्हण आहे इंग्लिशमध्ये, वेस्ट वेस्ट नेक्स्ट. तुमची घाई केली की हाच नियम परमार्थात सुद्धा आहे. परमार्थ तर अतिशय सूक्ष्म आहे, म्हणजे व्यवहार तर आपल्याला दिसतो, स्थूल आहे, हो की नाही. आपण कुठेही घाईघाईने गेलो की नाही, आपलं बघा एखादं काम असेल, आपल्या 15 मिनिटांच नीट राहिली, 10 मिनिटच राहिली, आणि आपण नेमकं त्यावेळेस उशिरा पोचतो त्या कामाच्या ठिकाणी, आपलं सगळं बिनसतं, होतं की नाही. पण हेच जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्ही तिथं व्यवस्थित पोचता, स्थिर मनाने पोचता. म्हणून अगदी आज सकाळीच हे आल्यावर म्हणलं, अरे वा किती सुंदर आहे ते पत्र. मी पुढच्या ह्याच्यामध्ये कधीतरी ते मी पूर्ण वाचलं नाही, पहिलं हेच 2-3 वाक्य वाचली आणि म्हणलं किती छान आहे की त्या 13 माळा करायच्या आहे, तर त्या अख्ख्या 12 तासामध्ये तासाला 1 केली तरी 13 होतील की नाही. 1 तास अजून उशिरा झोपा, टीव्ही पाहत बसतो की नाही आपण. आज काय सिरियल आहे, हिचं काय झालं, तिचं काय झालं, कधी काय 1 तास जागा राहा. इतकं पटलंच नाही माझ्या मनाला. म्हणजे किती सोपा उपाय आहे, आणि हा आपण करत नाही, आणि हा उपाय केला तर नक्कीच सद्गुरू प्राप्त होतो. जाऊ दे, आपला वेळ चाललाय. तर त्यामुळे हे जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला ही जर लक्षणं आपण पाहिली ना, ही जर लक्षणं आपण आपल्यामध्ये अंगीकारली तर सद्गुरू प्राप्ती ही अतिशय सोपी आहे. आणि मग समर्थ काय सांगतात, म्हणजे आपण पाहिलं की सद्गुरू प्राप्ती कशी आहे. नंतर सद्वासना हा राहिला आपला. सद्वासना म्हणजे काय आहे, वाल्याकोळ्याची गोष्ट बघा. म्हणजे त्याला नारद मुनी भेटतात वाल्याकोळ्याला, की जा तू तुझ्या घरी जाऊन बघ, तुझ्या पापात कोण कोण सहभागी, लुटमार करतो तू एवढं. तो म्हणतो माझ्या कुटुंबासाठी करतो. नारद मुनी सांगतात, सद्गुरू येतात नारद मुनी, ते सांगतात की मी इथं थांबतो, तू घरी जाऊन विचारून ये तुझ्या पापामध्ये कोण कोण सहभागी. जातो घरी, बायका मला म्हणतात आम्ही नाही, तुम्ही जे आणाल ते आमच्यासाठी, आम्ही नाही तुमच्या पापात, जे तुम्ही आणाल ते तुमचं तुम्ही. मग तो म्हणतो अरे इतके वर्ष आपण लुटमारी केली. मग तो नारदांचे पाय धरतो, सद्वासना. आणि मग नारद मुनी काय सांगतात की तू रामनाम म्हण. रामनाम हा मी आता मगाशीच येताना ऐकलं, शाबरी मंत्र आहे. शाबरी मंत्र म्हणजे काय, तो कधी पण म्हणू शकतो आपण. म्हणून गोंदवलेकर महाराज सांगतात की नाही, सकाळी उठल्यावर परसाकडला गेला तरी तू मंत्र म्हणा, आंघोळ करतानाही मंत्र म्हणा, देवपूजा करतानाही मंत्र म्हणा.
असं. पण तो एवढा लुटमारी केलेला, त्याच्या वासना इतक्या दुर्वासना, मरा मरा म्हणायला लागला तो. मरा मरा मरा, त्याला राम कुठे येत होतं म्हणायला. पण त्या मरा मरा मधून राम 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 त्याचं ते झालं आणि त्याची पूर्ण वासना बदलून गेली आणि वाल्यापुढे झाला. म्हणजे हे सद्गुरू भेटले तर हे केवढं शिष्यामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतात. आणि मग त्या शिष्याकडे जर सद्वासनाच असेल तर तो उत्तम लक्षण सत्शिष्यच म्हटला जाईल ना. आणि मग त्याला सद्गुरू प्राप्ती ही आहेच आहे. त्यामुळे एखादा, मगाशी जे मी वाक्य म्हटलं की नाही, एखादा प्रामाणिक शिष्य जर लबाड गुरुकडे गेला तर तो लबाड गुरुला बदलू शकत नाही, कारण गुरुचा अहंकार मोठा असतो. आणि हा अहंकार, अहम, मी आहे. आता माझा फारच विषयांत होत, पण मला सांगितल्याशिवाय राहत नाही. मी दोन प्रकारचा आहे. मी एक आहे तो व्यवहारातला आहे आणि मी एक आहे तो आपला खरा मी. एक खरा मी, एक खोटा मी, असं म्हणत पुढे येणार आहे 21 समासीमध्ये पण खरा मी, खोटा मी. तर समर्थ काय सांगतात की खोटा मी सोडून द्या, म्हणजे मग आपोआप तुम्ही खऱ्या मीकडे या. तर असा जो अहंकार आहे त्यामुळे तो लबाड गुरु काही ऐकणार नाही. पण नारद मुनींसारखा सद्गुरू भेटल्यामुळे इतक्या दुर्वासना असलेला जो वाल्यापोळी आहे त्याच्यामध्ये परिवर्तन घडलं की नाही. त्यांना भीती नव्हती का हा आपल्याला मारून टाकेल, हा लुटमारी करेल. जर घरचे म्हणाले हो हो आम्ही तुझ्या पापात सहभागी आहोत, पण नाही, कारण ते सद्गुरू होते. त्यामुळे सद्वासना ही सत्कर्म, आपण हे 13 गुण पाहिले. आता याच्यामध्ये उपदेश काय दिलेला आहे तर सात्विक शिष्याने अधिकारी गुरुच करावा. कारण ह्या 13 जेव्हा गुण अंगी बाळतात तेव्हा आपोआप सद्गुरू प्राप्त होते. पण यातला एखादा गुण नाही आपल्याला करता आला, नाही आपल्याकडून झाला, तर आपल्याला सद्गुरू प्राप्ती होणार नाही किंवा थोडंसं प्रारब्धपण आहे त्याच्यामध्ये. पण समर्थ इथं उपदेश काय करतात की सात्विक शिष्याने अधिकारी गुरुच करावा. कारण परमार्थात शिष्य, सद्गुरू हे मोठे आहेत, सद्गुरूंचं महात्म्य हे मोठे आपण मागच्या समासातही पाहिलेलं आहे. आणि 19 ते 33 ह्या ओव्यांमध्ये पण समर्थ अजून सत्शिष्य लक्षण सांगतात की सद्गुरू वचनांवर पूर्ण विश्वास आपण पाहिलेला आहे. सद्गुरूंप्रती शरणागती, स्वच्छ मनाचा, शुद्ध आचरण, वैराग्यशाली, स्वतःच्या चुकांबद्दल पश्चाताप. वाल्यापोळ्याला झाला की नाही, म्हणूनच तो सद्वासना सत्कर्म करू शकला. त्याच्यानंतर सद्गुरूंवर निष्ठा, सर्वच बाबतीत नियमित, प्रयत्नशील, दक्ष, सावध. ह्याच्यावर तर समर्थांचा भयंकर काय म्हणतात त्याला भर, दक्ष आणि सावध. स्वयंपाकघरात सुद्धा बघा ना, आपण जर सावधपणे काही काम केलं नाही तर आपल्याला कुठेतरी हाताला चटकाच बसेल. किती वर्ष आपण पोळ्या करतो, पण जर चित्त विचलित झालं, गरम कुकर असतो त्याला हात लावतो आपण, सावधपणा नाही. आणि हा संसारात जो सावधपणा आहे हा जर स्थूल, म्हणजे प्रपंच स्थूल मानतो ना आपण, तर सूक्ष्म म्हणजे अध्यात्मामध्ये किती सावध असायला पाहिजे हा दक्ष. आणि नाहीतर मग एखादा प्रामाणिक सत्शिष्य आहे, लबाड गुरुच्या मार्गी लागला तर त्याचा नाश होणार आहे. आणि असेच अशाच जोड्या समाजामध्ये कलियुग असल्यामुळे जास्त आहेत, त्यामुळे सगळ्या समाज ढवळून निघालेला आहे, समाजाचा नाश होतो आहे असं समर्थांना सांगायचंय. त्याच्यानंतर आपण पाहिलं व्रत, नेम, निरंतर वगैरे हे जे पाहिलं. आता समर्थ सांगतात की साधक जो आहे ना हा त्रिविध तापाने पोळलेला असेल तर तो जास्त अधिकारी असतो सत्शिष्य व्हायला. कुंतीने सांगितलं ना भगवंताला की तुम्हाला फक्त दुःख दे. आपण पण बघा दुःखात आपल्याला परमेश्वर आठवतो, तोपर्यंत आपल्याला परमेश्वर आठवत नाही. सगळं टामटुमीत पार्ट्या करतो, खातो पितो, बाहेर फिरतो. आपण एकदा तरी नाम घेतो का? मी तर माझ्या सद्गुरूंनी सांगितलं वेस ओलांडली की माळ ओढायची नाही, एक माळ. मी म्हणते वा चला आज गावाला गेलो नाही माळ ओढायची. लगेच आपलं परिवर्तन होतं ना, स्थिरता नाही आपल्या मनाला. त्यामुळे पण आपल्याला दुःख झालं की आपण म्हणतो मी एवढ्या माळा ओढल्या पण मला काय एवढं दुःख आहे, होतं की नाही. पण कुंतीने दुःख मागून घेतलेलं आहे. म्हणजे आपली हे बघा, म्हणजे आपण जे काही करतो ना ते आपण निरपेक्ष मनाने करतच नाही, सत्कर्म म्हणून करत नाही, सहजपणाने होत नाही. त्याच्या मागे आपली सकाम भक्त म्हणतात त्याला, सकाम अर्थार्थी. देवळामध्ये बघा ह्याच्या
आपला दगडूशेठचा गणपती काय तर म्हणे त्याचे यंत्र घातले त्यामुळे ऐश्वर्य देत होतो. किती गर्दी असते का? कामार्थी ना, अर्थार्थी शिष्य तिथे जातात आपण म्हणतात. आणि मला सुद्धा म्हणतात किती लोक आता काय म्हणतात पारमार्थिक झालेत. मी म्हणते लोक पारमार्थिक नाही झालेले, त्यांना जे हवंय ते मिळवण्यासाठी ते तिथं जातात आणि ते मिळालं की ते सोडतात. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका. आणि हल्ली सगळेजण फक्त प्रपंचातल्या सुखाच्या मागे लागलेले आहेत आणि ते सुख, पण ते सुख मिळून शाश्वत समाधान मिळतं का? नाही मिळत. कारण ती म्हणून समर्थ मनाच्या श्लोकात सांगतात ना, बहु हिंडता सौख्य होणार नाही. हिंडायचंच नाही, एका सद्गुरूंना तुम्ही अनन्य भावाने शरण जा. जसे समर्थ रामरायांना शरण होते, पंढरपूरला गेले तर त्यांनी काय विचारलं, येथे का उभा श्रीरामा, तुझी चाप बाण कुठे गेले, तुझी सगळी सेना कुठे गेली, दोन कटेवर हात ठेवून का उभा राहिलास? इतकं अनन्यता जेव्हा येईल ना तेव्हा तो सत्शिष्य आणि मग सद्गुरू. आणि हा सत्शिष्य आणि सद्गुरूंची जी जोडी आहे ना, तर त्याच्यामध्ये सत्शिष्य हा सद्गुरूंच्या पुढे निघून जातो. कल्याण स्वामी बघा, समर्थांचे अक्का स्वामी, वेण्णा स्वामी, समर्थांच्या देह ठेवल्यानंतर अक्का स्वामींनी सगळा सज्जनकुल सांभाळले. वेण्णा स्वामी किती लोकांनी भूषण दिली, पण समर्थांनी त्या काळी स्त्रियांचा उद्धार केलेला आहे. मठाधिपती केला वेण्णा स्वामींना. म्हणजे सद्गुरू खरे कसे असतात की ते आपल्या शिष्याला आपल्यापेक्षा पुढे घेऊन जातात. आता या कल्याण स्वामींना तर डाळगोळ पकडून चिडवायचे सगळे. समर्थांकडे कितीतरी शिष्य होते ना, पण सगळेच कल्याण स्वामीने झाले, सगळेच वेण्णा स्वामीने झाले. तर असे जे म्हणून समर्थ सांगतात की सगळ्यात उत्तम शिष्य होण्याचा अधिकारी कोण आहे, तर जो त्रिविध तापाने पोळलेला आहे. मग त्याच्यामध्ये समर्थ हे पण सांगतात की स्मशान वैराग्य पण येतं. बरोबर आहे, स्मशान वैराग्य आपण पाहतो की स्मशानात कुणीतरी जाऊन आल्यानंतर त्यांना आपण म्हणतो घरी आल्यावर, अरे 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 काय झालं. समर्थ मनाच्या श्लोकात सांगतायत ना, आज तो गेलाय उद्या तुझा आहे, हेच तुझं होणार आहे, तर तू आत्ताच सावर. पण नाही, पुन्हा 15 दिवस झाले की आपले मार्ग आपण रिकामे. हे स्मशान वैराग्य येतो. पण समर्थ सांगतात ठीक आहे, स्मशान वैराग्य आलं, अनुग्रह घेतला, तर त्याचा चिकाटीने निरंतर असा जर अभ्यास केला तर नक्कीच सत्शिष्य लक्षण अंगी बाणवता येतात. म्हणून समर्थ सांगतात की त्रिविध तापांनी जो पोळला आहे तो खरा परमार्थाचा अधिकारी आहे. आता हा सत्शिष्य जो असतो ना, ह्याची सद्गुरूंवर निष्ठा असायला पाहिजे. आपण पाहिलं सद्गुरू वचनांवर श्रद्धा असायला पाहिजे असं पाहिलं. सद्गुरू चरणी अनन्यता असायला पाहिजे, सद्गुरू चरणी शरणागती असायला पाहिजे, जशी आपण समर्थांची पाहिलेली आहे ते. आता 40 ते 49 ह्या मी 105 पूर्ण ओव्यांचं काही निरूपण करू शकणार नाही, पण मी महत्वाचे या समासातले जे मुद्दे आहेत ते सांगतात की संत कबीरांनी एका दोह्यामध्ये म्हटलंय की तुमच्या समोर जर भगवंत उभा राहिला आणि सद्गुरू उभा राहिला तर तुम्ही नमस्कार पहिला कुणाला कराल, असं कबीरांचा एक दोहा आहे. तर कबीर सांगतात की सद्गुरूंना. समर्थ ह्याच्यामध्ये पण ह्या समासामध्ये तेच सांगतात की सद्गुरू आणि देव यांची तुलना करतायत समर्थ. आणि पुन्हा काय सांगतायत, सद्गुरूंचंच महात्म्य सांगतायत. कारण सद्गुरूपेक्षा देव मोठा जे मानतात त्यांना समर्थ म्हणतात करंटे, अभागी आणि मंदबुद्धी असं म्हटलेलं आहे या ओव्यांमध्ये. समर्थ किती परखड आहे बघा. सद्गुरू महात्म्य आहे कारण त्यांनी समर्थांनी त्याचं दिलेलं आहे की सद्गुरू देहरूपात असतात, पण ते अखंड अनुसंधानात कुणाच्या असतात, ब्रह्मस्वरूपाच्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात असतात. आणि सद्गुरू आणि देव बरोबरीचे जे समजतात, म्हणजे पहिलं त्यांनी समर्थांनी काय सांगितलंय की देव जर मोठा मानला तर तो करंटा मंदबुद्धी. आणि जेव्हा सद्गुरू आणि देव बरोबरीचे समजतात, समर्थ म्हणतात दुराचार येते. जे सद्गुरू आणि देव एकमेकांच्या बरोबरीने समजतात ते दुराचारी आहेत आणि खरे तत्व न समजणारे आहेत. बघा किती परखडपणे मांडलेलं आहे. कारण काय, तर समर्थ त्याचं उत्तर देतात आणि समर्थ जे काही म्हणतात ना त्याचं त्यांच्याकडं अतिशय परखड उत्तर पण असतं. कारण सद्गुरू देहरूपात असतात, पण
ते नित्यपणे शाश्वत त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप असतात, म्हणजे ते परिपूर्ण असतात आणि मायातीत असतात. आणि समर्थ काय सांगतात, हे सगळे देव आहेत ना, हे मायेमध्ये असतात. समर्थ देव कोणाला म्हणतात हे समजल्यावर आपल्याला हे कळेल की देव ही मायेतली कल्पना आहे. म्हणजे ही कल्पना काय, मनुष्याच्या श्रद्धेतून निर्माण झालेली आहे. पण ब्रह्मामध्ये किंवा ब्रह्मस्वरूप म्हणजे समर्थ हे पण समजून देतात की ब्रह्म हे बिंब आहे, बरोबर आहे, आणि त्या ब्रह्माचं प्रतिबिंब म्हणजे हे देव आहे. म्हणजे ह्या देवांची निर्मिती कशात झालेली आहे, मायेत झालेली आहे. आणि ते जर श्रेष्ठ मानले सद्गुरूंपेक्षा, की जे अखंड बिंबाच्या अनुसंधानात असतात, सद्गुरू तत्व आहे सद्गुरू, आणि हे देव जे त्या बिंबाचं प्रतिबिंब आहे, तर समर्थ त्यांना मंदबुद्धी म्हणणारच ना, करंटे म्हणणारच ना. म्हणजे किती परखडपणे समर्थ सद्गुरू आणि देव यांच्या मधला फरक सांग. आणि एवढंच सांगत नाही, जेव्हा सृष्टीचा लय होणार आहे ना, तेव्हा हे तिन्ही देव आहेत ना, ते परब्रह्मात विलीन होणार आहे. आपण तो पंचीकरण किंवा सृष्टी निर्मिती, सृष्टी उभारणी आणि संवारणी हे दासबोधातले समास वाचले तर हे काय म्हणते ते कळेल. म्हणजे जे देव म्हणून आपण आपली कल्पना आहे, प्रत्येक म्हणून तर एवढे 33 कोटी देव निर्माण झालेत ना, प्रत्येकाची एक कल्पना आहे. श्रीराम आहे, श्रीकृष्ण आहे, अजून काय काय आहे. हे देव ही त्या माणसाची कल्पना आहे. आणि हे देव हे मायेत निर्माण झालेलं, जशी माणसं हे ईश्वराचं प्रतिबिंब आहे, तसेच देव हे ईश्वराचं प्रतिबिंब आहे. म्हणून समर्थ म्हणतात की खरा मोक्षाचा अधिकारी जो कोण आहे, मोक्षदायी कोण आहे, तर सद्गुरू आहे. आणि सत्शिष्याने ही सगळी लक्षणं आपल्यामध्ये अंगीकारली पाहिजे आणि असत शिष्य बनलं नाही पाहिजे. आणि मुख्य समर्थांचा भर आहे तो पश्चातापावर आहे. त्रिविध तापाने जो पोळलेला आहे तो अधिकारी का म्हटलेला आहे, कारण त्याला समजलेला आहे की हा जो प्रपंच आहे हा मिथ्या आहे. 1-2 मिनिटात संपवते मला हा मुद्दा तेवढा सांगायचा आहे. हा प्रपंच आहे हा मिथ्या आहे, हा प्रपंच आहे हा खोटा आहे. ह्याच्यामध्ये कितीही सुख मी मानायला गेलो, धडपड केली, तरी हे खोटं आहे, हे त्याला पटलेलं आहे. म्हणूनच त्याला कळतं की मी दुःखी आहे, मला सुख मिळत नाहीये. हा जेव्हा त्याला पश्चाताप होईल ना, तो अधिकारी होईल आणि मग तो सत्शिष्य लक्षण अंगीकारेल आणि खरा मार्ग काय आहे हा तो अनुसरेल. असं समर्थ उद्धव स्वामींना जो मार्गदर्शन उपदेश करतायत तो मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच करत आहेत. म्हणजे ही सत्शिष्य लक्षणं आजपासून तरी आपण, मी आणि तुम्ही दोघांनी मिळून अंगीकारू आणि सत्शिष्य होण्याचं आपण ठरवू. आणि आजचा दिवसही खूप चांगला आहे, देव दिवाळी हो ना, त्रिपुरी पौर्णिमा काल झालेली आहे आणि आज सूर्योदयाला पण पौर्णिमा आहे. त्यामुळे आजच्या दिवशी आपण हा एक दृढ निश्चय करूयात आणि सत्शिष्याची जी समर्थांनी लक्षणं सांगितलेली ती आपण अंगीकारूयात. एवढं बोलून मी इथे थांबते. जय जय रघुवीर समर्थ.